यश आला कधीच नव्हत 8-15 दिवस राहील लेकरू जाईल निघून. त्याला ना काहीतरी बनवते गाड्या यशला चांगलं भारी खायला काहीतरी मस्त पनीर बनवू काय. वहिनी ओ वहिनी काय होत आहे ओ माझा फोनच चालू आहे ना. तुमच्या पोरांनीच काहीतरी केलंय बघा बरं. तुमचं कोण नाही लागत का? हा पोरगा पोरगा बघा माझा फोन चालू आहे ना. तुम्ही काय पोरग तुमचं कोण नाही लागत की बघा आधी काय झालंय माझ्या फोनला. तुमचं डोकंच बंद पडलं तर फोन कुठून चलन. हा लाईट नाहीये आहे का लाईट? हा आणि मग मोबाईल स्विच ऑफ झाला मग ते तर चार्जर लावल्याशिवाय ते चालू होईन का लाईट असल्याशिवाय? कोणीकडे डोकं लढच काय माहिती. अहो मला वाटलं त्यांनीच काहीतरी केलं. बंद तसं तुमच्या पोराला कामच आहे काही ना काही कुठाने करतच असतो तो. उगाच आलाय हॉस्टेलवरून. हे राडा पसारा आवड लागलं झालंय कांदा आल्यापासून नुसतं घाण घरात. तर माझा फोन पण झालाय लाईट पण येत नाही इथं. एक तर मला मारण्याची ताप आला. पोर गाडीपासूनच ठेवून राहिले असं लाईट पण येत नाही काही येत नाही. अगं मम्मी बघ ना माझा मित्र महालावरती गेलाय. मला पण जायची चल ना ग मम्मी प्लीज. बाई मालावर गेला तो. हा जाऊ ना मग आपण मालावर. नाही आताच चल आताच चल. आवड लवकर. नंतर जाऊ. नाही आवड. अरे यस थंडी आहे गारठा आहे. नाही चल चल मला नको सांगू. अगं ती आत्या गेलेली. चल ना जाऊ ना. मग आत्याला नाही घेऊन जायचं का? आत्याला तर न्यावं लागून बाबा. आत्या कसं फाटचिडी फटाकडा फोडी. अगं नाही चल चल उठ चल लवकर आवड चल. बरं चल आवडते मी पटकन साडी घालून तयार होते. हा लवकर आवड. कुठे जायची तयारी माझ्या लेकांची? कुठे येता वहिनी? मी ऐकलंय कुठे जायची तयारी तुमची? मालावर जायचंय काय तुम्हाला? लवकर या. काय होत आहे? कुठे जायची तयारी माझ्या लेकांची? हो यश काय म्हणला मालावर जाऊ म्हणला मम्मी आपण. मालावर मला नाही नेणार. तुम्हाला हा एक माग तुम्हाला काय एकटं एकटं जायचं का माझ्या भावाच्या पैशावर आयुष करायला दोघांना माझ्या लेकांना? हो तुम्हाला घेऊन जाणार आहे आम्ही. तुम्हाला इथं सोडून जाणू का सांगा बरं. तुम्हाला काय सांगणार आहे? मी ऐकलंय हो तुमचा मुलगा म्हणत होता की आता बाहेर गेलेली आहे आपण दोघं जाऊ महालावर. कधी बोललं लेकरू? मी तर नाही ऐकलं. मी ऐकलंय मी इथं होते दारात. बरं ताई उरका पटकन जाऊ मग. घाला कपडे चला. मी तर येतच असते माझ्या भावाचे पैसे. तुम्ही काय एकटे आयुष करता? तर काहीच आम्ही आता चाललेलो आहे मालावर चाललो. चला आता तुम्हाला पुढचं दाखवतो काय मालावर. चला बघा हे असं महाल आहे. तर आम्ही इथं आलेलो तिघ जण मी मम्मी आणि आत्या. आम्ही तिघ जण आलेलो आहे. आता काय बोलतात आता आम्ही जाणार आहे आता थोड्या वेळाने महाल फिरणार आहे मग खायला जाणार आहे मग तुम्हाला दाखवतो पुढची फुटेज. आत्याला दाखव ना. अरे असं धर ना तू. तर आम्ही आज आलेलो आहे महालावरती. तर आम्ही आत्या आणि मम्मी आलेलो आहे. तर आता हा महाल आहे असा मोठा आणि आम्ही आता जाणार फिरायला. हे पहा गाईस तर हे किती भारी इकडं चांदबिबीचा महाल आहे. इथं भिंगार पासून 10-15 किलोमीटरवर आहे बरं का हा महाल. म्हणजे भिंगार मीन्स अहिल्यानगर. हे पहा गाईस किती लोक येतात तिकडं किती फिरतात मस्त एन्जॉय करतात. ज्याला कोणाला पण टेन्शन येत असेल तर इकडं महालाकडे या फिरायला मस्त एन्जॉय करा. मला माझा आता अरे इकडे तर जा फिरायला. तुला खायची काही तर काही या मग भारी इकडं बघ. मस्त घनदाट झाडं बिडा मस्त आहे. ते तिकडे जाऊ शकतो. तर काही जेव्हा काय आत्या आणि मम्मी मला सोडून एकटे एकटेच फिरतात. ही आमच्या नगरची स्पेशालिटी आहे गाईस. महाल नगरची मी अहिल्यानगरची. अहिल्यानगरची. पहा गाईस इकडं किती छान किती सुंदर वाटतं इकडं. मस्त एन्जॉय करतात लोक. आपण चक्कर मारू अरे हे कुठे आहे? अगं वरून इकडे नाही जायचं इकडून चल. चलो तिकडून वरून जायचं.
हे पहा किती अंधार आहे वरती. आता इथून कसं जायचं? टॉर्च तर लावावं लागणार आहे ना आपल्याला. चलो. तर गाईस पहा आम्ही किती अंधार बनून चाललोय इथं. बापरे बाप. पाय बी सुटला तर द्या हे करून बघ. बंद कर बंद कर. तर गाईस आम्ही आलेलो आहे सेकंड फ्लोअरला इथं. चला दाखव तुम्हाला इथं. अरे आत्या हळू आत्या, तू पडली तर. किती गेलाय म्हणजे आपल्याला. गाईज आत्या आणि मम्मी काय करतीये. होय मम्मी कशी फिरतीये. चला चला लवकर आत्या चल. इथून सगळं पूर्ण गेल्यापर्यंत दिसतं बरं का, म्हणजे इथून पूर्ण अहिल्यानगर दिसतं. आणि एवढा दम लागला ना, खूप म्हणजे खूप दम लागला मला. आता चल पेरू खायला. उडी मारायची का मला खाली? ओय बाई, बाई इकडं. चला 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 आता येतो गाईस. चला ना आपण तिकडे जाऊ थोडं. अयो बघ रे असतो मम्मीला ढकलून दूर राहिले तुला आत्या पाहिलं का? आपण दो ढकले का. नाही नाही नाही, तसं गलत काम. तोबा तोबा चलो. तोबा तोबा. कुणी कुणी किल्ला पाहिलेला आहे याचे तुम्ही नक्की मध्ये सांगा. आणि कुठून पाहता ते पण सांगा. नक्की सांगा बरं का, मी तुमचा वेट करत आहे की नाही प्राची? चला तर खूप छान महाल आहे. चला आपण आता खाली जाऊ. चला आता पेरू खायला. खूप भूक लागली, काहीतरी खातो गाईच. चलो चल तू काहीतरी खाऊ घाल. चल चल आता लवकर. मला विसरून चाललं काय. नाही नाही तुम्हाला मारून घ्यायचंय. आत्या तुझं काय तू नाही आली तर नाही आली आणि आमचं खातो. नाही हो, तुम्हाला पण खाऊ घालणार आहे आम्ही. मग पैसे पण भरायचे. पैसे माझ्याकडे मी प्रसच नाही आणले. नाही मग बहिणी मला काय खाऊ घालणार तुम्ही. खाऊ घालते ना तुम्हाला पण. कमी माझ्याच पोराला खाऊ घालणार आहे. पहा का तुम्हाला सोडून थोडं नाही हे तुमच्या करणार आहे. पोराला चारता आणि मला काही खाऊ नाही घालणार. घरी आत्या. जायला भांडणं 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 पाहिजे येत नव्हते मी इथं. आत्या तू बिल भर. तुला जे खायचे ते का. पण नव्हते, तुमच्या दोघांचीच प्लॅनिंग चाललेली होती. मग तुम्ही काय आम्ही दुश्मन आहे का? आम्ही तुमचे काय का तुम्ही आमचे दुश्मन आहे? सांगा मी बरं. ऐकलं तेव्हा तुम्ही म्हणले चला. अहो, त्याच्यात प्राची, म्हणले पण ना. तुम्ही सगळ्यात लाडके आहे. तू गेला तुमच्याच लाड. नुसतं पोराला जीव लावता, मला काही जीवच नाही लावत तुम्ही. सॉरी. आता तुमचं पोर गेल्यावर समजा तुम्हाला. आत्या बिल भरायचा. बिल म्हणतो ते बिल. मी भरणार त्याचं बिल. माझ्या भावाचे पैसे आहेत ना रस मध्ये. माझ्या पप्पाचे पैसे आहेत. ए मागं नको लागू आत्ताच्या. शांत बस. तोंड फोडीन थोडा तोंडाच्या. काय ना होत आपली जागते. माझा भाऊ इकडे नाही म्हणून असं तो बोला. जास्त हे करतो काय. त्याला फोन लावून सांगते तुझ्या चाडत. नको प्राची, काय ऐकत त्याचं याचं येड आहे ते. प्राची खाऊ लागली खाते. मी खाते बालाजीनं मी पॅकेट. घरी जायचे आता, खूप उशीर झाला. सगळं फिरलो बरं का आम्ही. फिरलो तर नाही प्राची. कसं वाटलं? भारी वाटलं का? फिरून फिरून दमलो ना, त्याच्यामुळं तर आहे की नाही. तुम्ही पण या जेवण करायला. बाय.